आणि आरती पोहोचलेली चावडीत आणि ही चावडी पहिली आम्ही लहान होतो त्या टायमाला इकडे रेशनिंगचं दुकान असायचं, किराणा दुकान असायचं, गिरणीत जायचं म्हटलं तरी इथून जायला लागायचं, खूप माणसं बसलेली असायची इथं. आणि आज बघा ना हे सगळं पडकं सडकं दिसतंय एकदम. तर असो आलेली येशीतनं बाहेर आलेली मंदिराकडे चालली आपली आंबिल आणि आरती. तर विषय काय होता, लेझिम आम्हाला आवडतं. आम्ही लहान होतो त्या टायमाला ह्या चावडीत एक राऊंड पुरत नसायचं लेझिम खेळणाऱ्यांचा. आणि आता बघा ना 4-5च लोक फक्त लेझिम खेळत होते. जरा बघून वाईट वाटलं, पण असो आपली आपली आवड प्रत्येक जण निवडत असतो. आपल्याला काय आवडलं पाहिजे त्यानुसार सगळे वागत असतात. तर इकडे आपण आलोय मंदिरात. आधी आरती करून नंतर मंदिरामध्ये प्रवेश होतो आणि मंदिराला असा प्रदक्षिणा घातला जातो. तर इकडे पटापट सगळेजण आंबील घेऊन सावलीला गेलेत पत्र्याच्या शेडमध्ये. आणि जे आरती घेऊन आलेले ते आरती घेऊन देवळाकडे गेलेले. ज्याला बघायचे ते देवळापाशी जाणार, समोर जाणार. आणि ज्यांना आंबील प्यायला किंवा ऊन लागते, सहन होत नाही, ते लोक पळतात सावलीला आंबील पिण्यासाठी म्हणा, किंवा परत संपते पुरत नाही आंबील. एक एक मटका सगळ्यांच्या भरून आलेला असतो. तर असो आम्हाला पहिला आरती बघायची होती. खूप वर्ष झालं अंगात आलेलं वारं वगैरे असं काही बघितलं नव्हतं देवळापुढचं, म्हणून मग मी तिकडंच जाणं निवडलं. आणि मंदिरामध्ये आल्याच्या नंतर अजून एकदा आरती होते. तर हेच बघायचं होतं बघा, हे इतकं बघायचं, हेच बघण्यासाठी आम्ही गर्दीतून घुसायचं लहान होतो तेव्हा. पण आम्हाला पुढं सुद्धा जायला मिळत नसायचं. कसं तर दाटीवाटीतून वाट काढत आम्ही पुढं जाऊन उभं राहायचो. जुन्या मूवीज मध्ये असायचं बघा, बिछडे परिवार बेले में मिल गए, तसं हे आमचे बिछडलेले पाहुणे जे असतात ते यात्रेत भेटतात. तर असो गाठी भेटी घेतल्या, जेवढ्या शक्य होतात तेवढ्या गाठी भेटी घेतल्या. आणि आंबील प्यायला आम्ही पळ काढला इकडून. आंबील नाही पिलं तर काय केलं जत्रेत येऊन. आणि ही आंबील जवळजवळ मी 25 वर्षानंतर पिले बरं का. खूप मजा आली यात्रेत.